नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्याला एक नवीन अपडेट आलेली आहे। ती कोणती आहे आपण पाहणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता, आज जिल्हा परिषद वाशिमची एक नवीन अपडेट आहे। ती काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण या वेबसाईटवर खाली जाल त्यावेळेस आपण सर्क्युलर आणि नोटिफिकेशन या ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा परिषद वाशिम पद भरती 2024 आरोग्य सेविका गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। ती काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी आपण यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन अशी विंडो ओपन होईल। यामध्ये आपण पाहू शकता परीक्षा कशा प्रकारे झाली। यामध्ये एकूण 5 सब्जेक्ट होते। यामध्ये मराठी, इंग्रजी, जीके, रिजनिंग यासाठी एकूण 15 प्रश्न होते। त्या 15 प्रश्नासाठी एकूण 30 मार्क होते। तर तांत्रिक विषयासाठी एकूण 40 प्रश्न होते। त्यापैकी त्या प्रश्नाला 80 गुण होते। अशी मिळून एकूण ही परीक्षा 200 मार्काला झाली होती। व या यादीमध्ये आपण खाली फास्ट ट्रॅक मध्ये सर्व माहिती घेणार आहोत। ज्यावेळेस आपण या ठिकाणी खाली जाऊ त्यावेळेस आपण या ठिकाणी पाहू शकता, ही परीक्षा 16 जून 2024 रोजी झाली होती। तर या पदाचे नाव होते महिला आरोग्य सेवक। तसेच जिल्हा परिषदेचे ठिकाण आपण पाहू शकता, ही जिल्हा परिषद वाशिम आहे। तर कॅटेगरी पाहू शकता, ही परीक्षा कंबाईन होती। या यादीत पहिल्या उमेदवाराचे आपण गुण पाहिले तर एकूण 122 गुण होते। तर नंबर 20च्या उमेदवारांना एकूण 100 मार्क होते। तसेच यापुढे पाहिल्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 21 नंबरच्या उमेदवाराला 100 गुण होते। तर 40 नंबरच्या उमेदवारांना एकूण 94 गुण होते। थर्ड नंबरची यादी पाहणार आहोत आपण आता। या ठिकाणी पाहू शकता 41 नंबरच्या उमेदवारांना 94 मार्क पडले आहेत। तर 60 नंबरच्या उमेदवाराला एकूण 90 मार्क पडले आहेत। यानंतर शेवटची यादी आहे। तर आपण ही यादी 4 नंबरची पाहणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता 61 नंबरचा उमेदवार आहे, त्याला एकूण 90 गुण मिळवले आहेत। यामध्ये मित्रांनो मी आपणास एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस ही भरती 2023 ला निघालेली होती, मी आपणास सांगू इच्छितो जिल्हा परिषद वाशिम ची जी जाहिरात होती ती 25 ऑगस्ट 2023 ला निघाली होती। या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 242 जागेसाठी भरती निघाली होती। तर यामध्ये आरोग्य सेवक महिला पदासाठी 128 पदाची संख्या होती। त्यामध्ये आज आपण या ठिकाणी पाहू शकता 61 महिला पात्र झालेल्या आहेत। त्यामुळे ज्या उमेदवारांचे या यादीत नाव नसणार आहे त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की या परीक्षेसाठी एकूण 200 गुणांपैकी त्या उमेदवाराला 90 गुण ज्या उमेदवारांनी मिळवले आहेत त्याच उमेदवारांची वरील यादीमध्ये निवड झालेली आहे। त्यामुळे ज्या महिलांना 90 पेक्षा कमी मार्क पडले असतील त्या महिलांचे या यादीत नाव येणार नाहीये, कारण हा IBPS कंपनीच्या भरतीचा रूल आहे। तर मित्रांनो, ही होती जिल्हा परिषद वाशिमची जाहिरात। मित्रांनो, या भरतीतील पुढील अंतिम यादी, निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या पाहण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा। व मित्रांनो, आपण भेटू पुढील नवीन जाहिरातीत व नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।